नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त आहात ना? मी पूजा तुमचं न्यूट्रीबॉल चॅनलमध्ये स्वागत करते। आज मी तुम्हाला होममेड ब्रॉनविटा सारखा हेल्दी ड्रिंक मिक्स घरी बनवायचा असेल तर ही सोपी रेसिपी वापरू शकता। यामुळे बाजारातील कॅडबरी ब्रॉनविटा सारखा टेस्ट तर येतोच, पण अधिक हेल्दी कशी बनवता येतो ती यामध्ये मी सांगितलेली आहे। चला तर मग रेसिपीला आपण स्टार्ट करूया। त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया आपण। इथे मी हाफ कप मखाना घेतलेला आहे, हाफ कप बदाम घेतलेले आहेत, 1/4 कप काजू घेतलेले आहेत, 1 टीस्पून सनफ्लॉवर सीड्स आणि 1 टीस्पून पंपकिन सीड्स घेतलेले आहेत। येथे मी घेतलेले आहे 4 खारी, याच्यातल्या बिया काढून त्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। आणि इथे मी 4 खजूर घेतलेले आहेत बिया काढून। आणि मी हे अमूलचं डार्क चॉकलेट घेतलेलं आहे, 3 पीसेस स्मॉल घेतलेले आहेत। चला आता आपण रेसिपीला स्टार्ट करूया। सर्वप्रथम मी इथे पॅन गरम करून घेतला आहे, त्याच्यामध्ये मखाना रोस्ट करून घेणार आहोत। हे जास्त नाही, हलकेच भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण तुम्ही ते बघू शकता आपले मखाना झालेले आहेत। आपण आता अर्धा कप बदाम, पाव कप काजू आणि जे पंपकिन सीड्स होते ते आपण नंतर भाजणार आहोत। 1 ते 2 मिनिटं हे भाजून घेऊ। मी रेसिपीमध्ये सांगायला विसरले, मी 3 हे पण घेतलेले आहेत अक्रोड। जास्त प्रमाण करू नका त्याचं अक्रोडचं, नाहीतर मुलांना टेस्ट लागणार नाही, त्याच्यामुळे 3 टाकलेले आहेत मी। आणि आता हे आपले चांगले रोस्ट झाले की आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत पंपकिन सीड्स आणि सनफ्लॉवर सीड्स। पंपकिन सीड्स आणि सनफ्लॉवर सीड्स जास्त भाजायला घ्यायचे नाही, ते 1 मिनिटच भाजून घ्यायच्या आहेत। तुम्ही ते बघू शकता। आता आपण हे सर्व पूर्णतः थंड करायला ठेवून देऊयात। आता आपलं हे सर्व जे आहे ना ते पूर्णतः थंड झालेलं आहे। आपण आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया। यामध्ये मी खारीक पण ॲड करून घेतलेली आहे, तुम्ही ते बघू शकता। हे आपण असं 5 मिनिटं मिक्सरच्या भांड्यातून हे दरदर काढलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत आता 4 खजूर आणि जे अमूल डार्क चॉकलेट घेतलेलं आहे 2 स्मॉल पीस, ते ह्याच्यामध्ये ॲड करून ह्याची पण पूर्णतः हे बारीक करून घेणार आहोत। हे बारीक करून घेतल्यानंतर आपण मी एक चाळण घेतलेली आहे पुरण यंत्राची, त्याच्यामध्ये हे टाकून असं हे चाळून घेत आहे, म्हणजे जे पूर्णतः त्याची पावडर फॉर्ममध्ये आपल्याला मिळेल। आणि परत आणखी आता मी हे मिक्सरला लावून घेते। आता आपलं हे पूर्ण पावडर फॉर्ममध्ये झालेला आहे। आपला हा जो हेल्थ चॉकलेट ब्रॉनविटा रेडी झालेला आहे, तो गरम दुधामध्ये 1 टीस्पून पावडर घाला आणि मुलांना द्या। मी टेस्टसाठी थोडंसं अमूल डार्क चॉकलेट घातलेलं आहे, तुम्ही जास्त प्रमाणात घालू नका, यामुळे कलरही मस्त आलेला आहे। मुलांना असं वाटेल हे खरंच ब्रॉनविटा आहे। तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये ट्राय केल्यानंतर मला नक्की सांगा तुमची रेसिपी कशी बनली ती। तुम्हाला जी ही आपली रेसिपी आहे ना होममेड ब्रॉनविटा, तो कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, लाईक करा, शेअर करा आणि अशा नवनवीन हेल्दी रेसिपीसाठी तुम्ही बघत राहा। थँक्यू।